नमस्कार. लातूर दर्पणमध्ये आपलं स्वागत. दीपरत्न टॉक शो या कार्यक्रमामध्ये खास महानगरपालिकेच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत. आज आपण भेटीला आलेलो आहोत लातूरातील युवा नेते ज्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती लातूरचं वातावरण एवढ्या थंडीमध्ये देखील गरम करून सोडलेलं आहे आणि त्यांच्या पक्षप्रवेशामुळे लातूरमध्ये काँग्रेसमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. एकंदरीतच काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळे नेते आहेत, तसेच कार्यकर्ते आहेत. परंतु नेत्यांना आवडणारे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख होती, असे गिरीश पाटील हे अचानकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. नेमके ते भारतीय जनता पार्टीमध्ये का गेले? नेमका त्यांचा उद्देश काय? पुढच्या कालावधीमधील त्यांचे धोरणं काय आहेत? आणि कोणत्या अपेक्षा घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, लातूरकर म्हणून आम्हाला असा प्रश्न निर्माण झालेला आहे की अनेक राजकारणामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना नेते आवडतात, पण तुम्ही एकमेव काँग्रेसमध्ये असे होतात की नेत्यांना तुम्ही आवडत होतात, तरी सुद्धा तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला? मी सर्वप्रथम लातूर दर्पण या चॅनलला मी माझ्या वतीनं व ज्या घरात आलो आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण म्हणालात की नेत्याला आवडणारा कार्यकर्ता, नक्कीच ज्या घरात गेली 30 वर्ष काम केलो तिथं अत्यंत प्रामाणिकपणे मी राहिलो. आदरणीय दगडूजीराव दादा असतील, आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, माझे ज्यांच्यामुळं मी राजकारणात आलो ते आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय अमित भैया असतील, आदरणीय धीरज भैया असतील, ह्या चारी लोकांसोबत, त्या चारी दिग्गज प्रस्थापित ज्यांनी खरं राजकारणामध्ये ज्यांचं नाव आहे, महाराष्ट्रात ज्यांचं नाव, त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यांनीही मला भरभरून दिलं. म्हणजे असं काही म्हणजे व्यक्तिगत काही कुठला द्वेष नव्हता किंवा पक्षावर कुठली नाराजगी नव्हती, पण लोकांचा, जनतेचा कौल पाहिला. आपण पाहू लागला आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब असतील, आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय संभाजी भैया असतील, अर्चनाताई असतील, अभिमन्यू पवार साहेब असतील, आमचे रमेश अप्पा कराड असतील, अरविंद भैया असतील, आताचे आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अजित भैया पाटील कव्हेकर असतील, त्यांचं काम पाहिलं, नवीन नवीन योजना पाहिल्या, इथे येणारा फंड पाहिला आणि सत्तानी आम्ही आम्ही आदरणीय अमित भैयासोबत काम करून पाहू लागलो. काम करत असताना अनेक अडचणी, कुठलाही फंड आपण पाहू लागला. गेल्या 5 वर्षापासून आमची सत्ता नाही आहे, म्हणजे आता आमच्या त्यावेळेस आमची नव्हती, कुठलाही फंड 1 रुपया सुद्धा तो फंड आला नाही. लोक म्हणू लागले, ज्या पक्षात राहून तुला लोकांची काही कामं जर करता येत नसतील तर तिथं राहून तुला काय मिळणार? जिथं कामं होत आहेत, आदरणीय नरेंद्र मोदीला पूर्ण देश मानू लागलाय, पूर्ण लोक घराघरात मोदी साहेबाला हे करू आहे, त्यांनी लोकांसाठी चांगल्या योजना घेऊन आले, तर त्या पक्षात तू जाऊन काम कर, लोकांची कामं तर होतील. यामुळे पक्ष सोडला, बाकी इतर कुठलंच कारण नाही पक्ष सोडायचं. नाही, मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचा प्रभाग बदलला आणि त्यामुळे तुमचा पराभव झाला. म्हणजे मागच्या 3 टर्म तुम्हाला काँग्रेसनं वेगवेगळे पदं दिलेले आहेत. 2 वेळेला तुम्ही नगरसेवक म्हणून महापालिकेत काम केलं, सभापती म्हणून काम केलं, 14 मधून 17 मध्ये गेलात, त्यामुळे तुम्ही नाराज होतात, अशी एक चर्चा मागच्या कालावधीमध्ये होती. त्याचे काही याला हे आहे का? नाही, मुळीच नाही. आता त्याला बघा, ते गोष्ट होऊन 8 वर्ष झाली त्याला. ज्यावेळेस त्यांनी दिले, आम्ही प्रामाणिकपणे तिथं काम केलं. त्यांचं प्रभागामध्ये 10 वर्ष नगरसेवक असताना मी प्रत्येक अडीअडचणी लोकांमध्ये राहिलो. त्यांची कुठली लोकसभा असेल, विधानसभा असेल,
प्रत्येक मी माझं स्वतःच्या इलेक्शनमध्ये नाही फिरलं, तेवढं त्यांच्या इलेक्शनमध्ये फिरलं. तेव्हा तो पक्षाचा आदेश होता 14 मधून 17 मध्ये ते जायला सांगितले. तिथं जाऊन आम्ही लढाई लढलो. तिथं आज दुर्दैव आमचं की हारलो. लोकांना पक्षच मान्य नाहीये. लोकांना जर आपल्या पक्षाविषयी प्रेम नाहीये, म्हणजे कामच होत नाही, तर त्या पक्षात राहून काय करायचंय आपल्याला? आता चर्चा अशी आहे की तुम्ही 17 मधून परत 14 मध्ये आलेले आहात. मागे 2 वेळेला तुम्ही 14 मधूनच निवडून आलेले होतात आणि त्यावेळेला तुम्ही काँग्रेस पक्षात होतात. आता भारतीय जनता पार्टीमधून परत 14 तुम्ही निवडणूक लढवताय. की कसं पाहता याच्यात? नाही 14 मधून 17 मधून 14 मध्ये नाही आलो. पूर्वीपासून मी 14 मध्येच आहे. माझं होम पिच आहे. माझं घर इथं आहे. माझी लोक इथं आहेत. ते दुर्दैवाने मी तिथे गेलो होतो. नेत्याचा आदेश होता की तुम्ही 17 मध्ये जाऊन लढा. नाहीतर माझी मुळात तिथं जाऊन लढायची काही इच्छा नव्हती. मला माझं घर काही सोडायचं नव्हतं. पण आता तुम्ही जे म्हणतात की 17 मधून मी ऑलरेडी इथंच आहे आणि आताही 14 मधूनच मी भारतीय जनता पार्टीकडे मागणी केली आहे. हो, काय होतं आता? लेट्स सी व्हॉट हॅपन. एकंदरीत असं समजलं जातं की औसा रोड हा भारतीय जनता पार्टीचा बेल्ट म्हणून ओळखला जातो. तो बेल्ट समजून तुम्ही तिकडे वाटचाल करत आहात असंही बोललं जातंय, की नेमकं तुमचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा उद्देश काय एकदा क्लिअर कट सांगून टाका, की या विषयासाठी मी भारतीय जनता हा पार्टी नाही, जॉईन केली. कसं आहे, ते ताकाला जाऊन भांडायला पुण्यात काही म्हणजे हे नसतं. भारतीय जनता पार्टीला मानणारा इथं वर्ग आहे आणि 100% खरं आहे. हा बेल्ट आहे म्हणून, पण मला इथे उभा राहायचंय आणि मला निवडून यायचंय म्हणून नाही आलो मी. म्हणजे मला इथे येऊन नगरसेवकच व्हायचंय, असं काही नाहीये. एक गोष्ट खरी आहे, की इकडला भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे लोक इथे राहतात आणि कशामुळं राहतात, की त्यांची तिथं कामं होऊ लागली. अडी-अडचणीला साधं कुठल्या पोलिस स्टेशनला कुणाचं काम पडलं, तर लगेच नेता आदरणीय संभाजी भैया असतील, 5-2 मिनिटात ते फोन रिसीव्ह करतात, त्यांची कामं करतात. तहसीलला असेल, निराधारचं काम असेल, हॉस्पिटलचं काम आपण पाहू लागलात आपल्या औषधाचे आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब. तर एका कॉलला कुठलाही गोरगरिबाला 4-5 लाखापर्यंतची मदत आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी हॉस्पिटलसाठी मिळतो, हा आपल्याला माहिती सुद्धा नव्हता. बरोबर. त्याची ओळख खऱ्या अर्थानं आपल्याला आज कळू लागली व आपल्याला सरकारकडून काही योजना आहेत, त्याची मदत आपल्याला मिळते. म्हणजे अवेअरनेसच नव्हतं. पूर्वीपासून ह्या स्कीम आहेत, पण कुणी सांगायला तयार नव्हतं. त्याबद्दल इथं कोणी त्याच्याबद्दल इथे टीमच नव्हती. इथं ती प्रत्येक टीम आहे. हं. त्यामुळं इथं आलो. जनतेचे कामं व्हायला पाहिजेत आणि शासनाचा निधी आपल्या प्रभागामध्ये, शहरामध्ये आला पाहिजे, हा तुमचा मूळ उद्देश दिसत आहे. हो. नेमकं महानगरपालिकेमध्ये कुठले कामं डोळ्यासमोर तुम्ही ठेवलेले? नाही बघा, आता आपण महापालिकेमध्ये जात असताना प्रथम आपलं घरच पाहिलं पाहिजे. त्यामुळं आम्ही डी-पी-आर आमच्या प्रभागाचा प्रभाग क्रमांक 14चा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आमच्या डोळ्यासमोर तयार आहे. त्याबद्दल मग अभ्यासिका असतील, आपल्याकडे रीडिंग रूमची नाही येतच रीडिंग रूम. आता 1-2 मंजूर झालेत, पण त्याची आवश्यकता खूप आहे. गोरगरीब लोकांना महिन्याला ₹2000 देऊन रीडिंग रूमावर नाही परवडत. त्यासाठी त्याची आवश्यकता. हॉस्पिटलची कमी आहे, म्हणजे आपल्या प्रभागामध्ये 1-2च हॉस्पिटल आहेत. परत बऱ्याच आणखी स्कीम आहेत. घरकुल असेल, गरिबांसाठी असतील, पुन्हा शौचालयाच्या काही स्कीम असतील. पुन्हा बाकी तर मूलभूत आहेत ना, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, शाळा, नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या शाळा असतील. लातूरचा पाण्याचा प्रश्न हा जटिल आहे हो. आणि अमृत योजनेच्या कामासंदर्भात तर सध्या जे ड्रेनेजचे कामं चालू आहेत, हं. याकडे तुम्ही कशा अँगलनं पाहताय? नाही, आता आला एवढा मोठा स्कीम, आदरणीय संभाजी भैया असतील, आदरणीय अभिमन्यू पवार साहेब असतील, ते मोठा स्कीम आणली आहे, त्याची कामं चालू आहेत. येणाऱ्या काळात सगळं जे आता जे तुम्हाला सगळं विस्कटलेलं दिसू लागलंय, ते सगळं आता क्लिअर अप म्हणजे मॅच होऊ लागलंय. एक काम होऊ लागलंय आता आणि नक्कीच चांगलं होईल. पाण्याची योजना खूप चांगली आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज त्याची योजना चांगली आहे. नंतर आता आपली पाईपलाईन गॅसची ते चालू आहे, ते चांगलं आहे. म्हणजे कामं होऊ लागली. हे सगळ्यांनीच मान्यच करावं लागेल ना आपल्याला. कामं तर होऊ लागली. हे एकंदरीतच लातूरच्या राजकारणामध्ये जे काही वारे बदललेलं आहे. गिरीश पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आले. आता त्यांचे मित्र रविशंकर त्या वाटेवरती आहेत, असं सांगितलं जातंय. नेमके किती लोक आता तुमचे मित्रपरिवारातले, आता लक्ष्मण कांबळे भारतीय जनता पार्टीमध्ये आले. किती लोक तुमचे मित्रपरिवारातले इकडे येतात, एकदा सांगून टाकाल आपण? नाही, नाही, मला खरंच माहिती नाही आहे. आता रविशंकरचं मी आपल्या तोंडच ऐकतो. आले तर त्याचं स्वागतच आहे ना. आम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागतच करूया. विक्रांत गोजमगुंडे यांनी एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाऊन एक वेगळं वारं लातूरमध्ये निर्माण केलं. हं. त्याच्याकडे तुम्ही कशा अँगलनं पाहता?
त्यांचा त्यांचा तो आयडिओलॉजी आहे, त्यांची आयडिओलॉजी त्यांचा. आता त्यांनी कायसाठी गेले हावक्यांना म्हणजे मी कसं सांगू शकेन. आता त्यांनी त्यांचा काहीतरी असेल त्यांच्या मनात, काहीतरी त्यांचा प्लॅन तयार असेल तिथला. त्यामुळे तो आता शेवटी ते तुमच्या मित्रपक्षातच हो, आहे. मित्रपक्षातच आहे. त्यांनाही शेवटी कामच करायचं, लोकांचा विकासच करायचा. त्यासाठीच गेले. नाही आता विक्रांत गोजमगुंडे काम करण्यासाठी गेले, तुम्ही काम करण्यासाठी आलात. तुम्हाला असं म्हणायचं काय काँग्रेसच्या कालावधीमध्ये कामं होत नव्हते, ठप्प झाले नाही, होते, नाही, असं काय नाही, नाही. म्हणायचं? असं नाही म्हणायचं मला. ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेस नक्कीच काँग्रेसच्या काळात आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. आदरणीय अमित भैय्या पालकमंत्री म्हणजे त्यावेळेस होत होते ना काम. आता सत्ताच नाहीये, तर ते काय म्हणजे नाईलाज आहे त्यांचं. कामं होणारच नाहीयेत. आणि म्हणजे लोकांची कामं जर होत नसतील, तर मग तिथं म्हणजे राहून आपण काय करायचंय तिथे? उगा नगरसेवक म्हणून निवडून येऊन का घरीच बसायचं? तिथे जर आपल्या प्रभागात जर काही आणताच येत नसेल, तर काय करायचंय आपण? कुठले ठोस मुद्दे आहेत, की हे मुद्दे घेऊन आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहात आणि प्रभाग 14 मध्ये हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला करायचे आहेत, असे ठोस मुद्दे सांगा. नाही, प्रभाग 14 मध्ये बघा, मला एक रीडिंग रूम असेल, शाळेच्या अवस्था महापालिकेच्या खूप वाईट आहेत. जो आपला साफ-सफाई, कचरा जिथं डंप होतो, तो उचलला जात नाही. ह्याची एक मोठी तक्रार. आपली एवढी मोठी आपण कचरा व्यवस्थापन खर्च करतो. लोकांची खूप मोठी तक्रार आहे. त्याच्यावरती एक लक्ष आपल्याला केंद्रित करायचं आहे. आणि मुळात जे पाणी आपण 8 दिवसाला जे देऊ लागलो, ते दररोज कसं देता येईल, त्याच्याकडे एक पाहायचं. एकंदरीत आता आपण काँग्रेसमध्ये मातब्बर नेते होतात, सभापतीपद आपण बांधकामाचं भूषवलेलं होतं. आपणाला काँग्रेस पक्ष सोडल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर आपल्यावर टीका होईल, असं वाटलं नाही? नेमकं त्याला आता तुम्ही कसं फेस करता? बघा, आपण लोकशाहीमध्ये राहतो. आणि यशवंतराव चव्हाण हमेशा म्हणायचे, की कुणी टीका केलं, एक तर कुणावरती टीका करू नका. आणि कुणी आपल्यावरती केलं तर त्याचा काही खुलासा देत बसू नका. म्हणून मी टीका करणाऱ्यावर काही खुलासा, त्याच्यावर काही कमेंट करायची मला नाही वाटत. आता ज्यांना काय बोलायचं ते बोलतील. ते एक बोट माझ्याकडे दाखवत असताना त्यांचे 4 बोट पाहावे एवढे त्यांना मी सांगेन. माजी महापौर आहेत, तुमचे मित्रच आहेत हं, दीपक सूळ, हं. की ते म्हणतायत, की माझे मित्र आहेत पण मला न सांगता गेले. की याबद्दल तुमचं काय मत आहे? आता ते वेगळी चर्चा करतायत किंवा माझे मित्र असताना मला सांगितलं नाही. साहेबांना काय आहे, त्यांना विनोदी स्वभाव आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांना ते विनोद करायची सवय आहे. म्हणून ते त्यांना फार काही मी सिरियस घेत नाही. आता नव्या लातूरची जी काही भूमिका घेऊन तुम्ही भाजपमध्ये गेलेले आहे, की नेमके उद्देश आता काय आहेत, की जे नेते तुम्हाला आता मार्गदर्शन करणार आहेत? आपण नरेंद्र मोदींना आदर्श मानून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीकडे आकर्षित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आहात. नेमके कुठले मुद्दे आहेत, की ज्या मुद्द्याकडे तुम्ही आकर्षित झालात, की हे मुद्दे तुम्ही सांगू शकता किंवा हे मुद्दे झाले आणि हे गतीनं होत आहेत त्यामुळे मी आकर्षित झालो असं सांगता येईल? मी बघा ना, आता मी काल परवा प्रभागात फिरत असताना मला काही महिला भेटल्या. खूप 30-40 महिला होत्या. त्यात मुस्लिम समाजाच्याही काही होत्या. आपली लाडली बहीण योजना असेल, जे आमच्या घरात ₹1,500 पर मंथ आम्हाला येऊ लागले. म्हणलं आम्हाला आतापर्यंत कुणी काही दिलं नाही. आणि त्यामुळं आम्हाला ज्या काही म्हणजे जे काही कुणाला सुनाला सासू सांभाळत नसेल किंवा सासूला सून सांभाळत नसेल, भावाला बहीण किंवा बहिणीला भाऊ घरात काही आलं. पण तो तिचा संसार थाटला. ती आता एक तिचा खर्च भागवू शकू लागली आहे. बाकीच्या आणि मुस्लिम समाजासाठी तर खूप केलं. ते सुद्धा म्हणले. आमच्या ह्याच्यात ते तलाकचं तुम्ही म्हणता, तो कायदा आदरणीय मोदी साहेबांनी आणला. हे असे अनेक मुद्दे त्यांना प्रेरित होऊनच आम्ही इथं आलो. म्हणजे मी काय असं मी एकटाच ठरवलो आणि आलो असं नाही. पण मी लोकात अगोदर फिरलो इथे प्रभाग क्रमांक 14 मध्ये किंवा औसा रोडला. इथं फ्युचर नाही. आपलं फ्युचर देशाचंच भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे इथं राहून बुडत्या जहाजामध्ये राहून काय करायचं? की एकंदरीत आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आता निवडणूक आपण लढवत आहात. त्या निवडणुकीला सामोरे जात आहात, की काय चित्र राहील लातूर महानगरपालिकेचं? आता तुम्ही परवाच 21 तारखेला आपल्या नगरपंचायत, नगरपालिका हे निकाल पाहिलात. त्यातूनच तुम्ही येणाऱ्या महापालिकेत काय चित्र राहील? 100% भारतीय जनता पार्टीचा झेंडा महापालिकेवर फडकणार यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही.
तर हे होते गिरीश पाटील सर, की ज्यांनी सांगितलं की 100% लातूर महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आणि ते नेमकं कुठले उद्देश घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. सर, आपण लातूर दर्पण मधला वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.